which new research in this sector, त्यांनाही मी शुभेच्छा व्यक्त करतो. पुणे में जहरीली शराब के कारण कई लोगों की मौत हुई है, क्या बताएंगे उसके बारे में? आप पुणे में हो? कल 2 दिन से ये घटना पुणे में घटी है। बहुत से लोग इस जहरीली शराब के कारण मर चुके हैं। 85 लोकांचं मृत्यू। मी फक्त यावरती एवढंच सांगेन की महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे याच्यावरती इन्व्हेस्टिगेट करत असेल, बट म्हणजे एक्साईज डिपार्टमेंट या ठिकाणचं चांगल्या पद्धतीने अशा कुठं मॅन्युफॅक्चर होत असेल त्याचा शोध लावेल, त्याच्यावरती म्हणजे जे काही कडक ॲक्शन घ्यायला पाहिजे ती घेईल. पण खरं म्हणजे तर पूर्णतः म्हणजे एक्साईज डिपार्टमेंटने ह्याच्यावरती कंट्रोल घेऊन अशा पद्धतीचे जर कुठं करत असेल तर ते बंद करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे. डेफिनेटली मी गोव्यामध्ये अशा पद्धतीने कुठल्याही म्हणजे इलिगल फॉर शराब तयार करण्यासाठी प्रमोट कधी करत नाही आहे. We are taking the strictly actions against this type of illegal things in the Goa. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.